मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 4थी मधील 5वा जो लेसन आहे टाळाटाळी, तो आज मी तुम्हाला शिकवणार आहे. सगळ्यात आधी आपण वाचून घेऊया. धडा क्रमांक 5, टाळाटाळी. ऐका ऐका मुलांनो, गोष्ट आहे फायद्याची, फक्त तुमच्या नाही काही सगळ्यांच्याच फायद्याची. पण फक्त ऐकायची नाही तर लक्षात ठेवायची सुद्धा. एकदा मोहनला आईने पाठवले दुकानात. अगदी घराजवळच्या दुकानातून भाजी आणायची होती. मोहन त्याच्या बाबांच्या मागे लागला. बाबा, चला न गाडीवर जाऊ, मला खूप कंटाळा आलाय भाजी आणायचा. चला न बाबा. पण बाबांनी लक्ष सुद्धा दिले नाही त्याच्याकडे. मोहनचा हट्ट सुरू. शेवटी बाबांनी रागीट चेहरा करून समजवायला सुरुवात केली. अरे, अंतर किती आहे रे घरापासून दुकानापर्यंत? तेवढ्यासाठी कशाला हवी गाडी? जेव्हा चालत जाऊ शकतो तेव्हा चालायलाच हवे. पेट्रोल बचत करा. ऐकत नाहीस तू? आणि तेवढाच व्यायाम होतो रे. जरा पायी पण चालत जा. मोहनने विचार केला. खरं आहे बाबांचं. असा विचार सगळ्यांनीच करायला हवा. पेट्रोल वाचवा, देशाला समृद्ध करा. मग खरे आहे ना, पेट्रोलचा अपव्यय टाळा की द्या ही टाळी. एकदा स्वातीने सकाळी उठून दात घासले, तोंड स्वच्छ धुतले आणि दुधाचा कप हातात घेतला. पण इकडे नळ सुरूच ठेवला. पाणी वाया जात होते. तेवढ्यात आईचा आवाज आला. स्वाती, ठेवलास नळ उघडा? हजारदा सांगितलं. पाणी वाया घालवत जाऊ नकोस. समजत कसं नाही तुला? लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि इथे तू पाणी वाया घालवतेस. पाणी किती अनमोल आहे माहीत नाही तुला? पाणी वाचवलंस तर देश वाचवशील. स्वातीला वाटायला लागले, माझं चुकलंच. सगळ्यांनीच हा विचार केला तर प्रश्नच मिटेल पाण्याचा. मग खरं की नाही? पाण्याचा अपव्यय टाळा, देश वाचवा, द्या टाळी. सुरेश आणि त्याची आई बाबा फिरायला निघाले. जाताना घराला कुलूप लावले आणि रस्त्यावर आले. तेवढ्यात बाबांनी विचारलं, सुरेश, निघताना घरातले पंखे बंद केले होतेस का? मी सांगितलं होतं तुला. हो बाबा, केले होते, सुरेश म्हणाला. पण बाबांचा विश्वास बसला नाही. कुलूप उघडून घरात गेले. पाहतात तर काय, सगळ्या खोल्यांमधले पंखे चालूच. मग काय, बाबा चांगलेच ओरडले. सुरेश, दिलं मनाने सांगून सगळे पंखे सुरूच होते. नेहमी सांगतो, जेव्हा गरज पडेल तेव्हा पंखे लावावे, काम झाल्यावर बंद करायचे. बाळा, अशी वीज वाया जाते रे, बिल ही जास्त येते रे. सुरेश म्हणाला, बाबा, माझं चुकलंच. विजेचा वापर जपूनच करायला हवा. किती ग्रामीण भागात वीज कपात सुरू असते. शेतकरी अडचणीत येतात. आपण वीज कमी वापरली तर त्या लोकांना मदत होईल, देशाला मदतच होईल. त्याला पटलं. विजेचा गैरवापर टाळा, देशाला मदत करा. मग खरे आहे की नाही? विजेचा गैरवापर टाळा, देश वाचवा, द्या टाळी. एक दिवस सुरभी म्हणाली, काका, प्लॅस्टिकची पिशवी द्या ना. दुकानदार म्हणाला, बेबी, आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवी ठेवतच नाही. आम्ही कागदाच्या पिशव्या ठेवतो. कारण प्लॅस्टिक पर्यावरणासाठी खूप घातक आहे. कधी जनावरांच्या पोटात जाऊन ते मरतात, कधी पाण्याबरोबर वाहत जाऊन पाणी दूषित करतात. बेबी, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणे सोडा आणि प्रदूषण टाळा. सुरभीला वाटलं, खरंच या प्लॅस्टिकच्या पिशव्या फारच धोक्याच्या आहेत. प्रदूषण टाळायचं असेल तर प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं आजपासूनच बंद करा. मग पटलं ना मुलांनो? प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं टाळा, प्रदूषणाला घाला आळा, द्या टाळी. मुलांनो, मोहन, स्वाती, सुरेश आणि सुरभी यांनी ठरवलंय ते मान्य आहे ना? अशा कितीतरी गोष्टींचा अपव्यय आपण टाळू शकतो.
कागद, शक्ती यांचाही गैरवापर टाळा. वाईट कामे करून, शक्ती, वह्या फाडून, कागद वाया घालवू नका. वाईट शब्द बोलून शब्द वाया घालवू नका. या सगळ्या गोष्टी आपली संपत्ती आहे, त्यांचा गैरवापर टाळा आणि द्या टाळी. अशा प्रकारे लेसन हा आपल्याला वाचून झालेला आहे. आता आपण कठीण शब्दांचे अर्थ वाचून घेऊया. कठीण शब्दांचे अर्थ: रागीट, राग आलेला. ग्रामीण, खेडोपाडी, खेड्यात. समृद्ध, समृद्ध म्हणजे चांगला, भरपूर असणे. काय तर पैसा, प्रगती इत्यादी चांगल्या गोष्टी. अपव्यय, अपव्यय म्हणजे वाया किंवा व्यर्थ घालवणे. आळा घालणे, आळा घालणे म्हणजे थांबविणे. मनांनी सांगणे, मनाने सांगणे म्हणजे न बघता सांगणे. तर हे झाले आपले कठीण शब्द आणि शब्दाचे अर्थ. तर मुलांनो, आता मी तुम्हाला टाळाटाळी ह्या धड्यामध्ये किंवा या कथेमध्ये लेखकाला काय सांगायचं आहे तर ते सांगते. तर सगळ्यात आधी टाळाटाळी या शब्दाचा आपण अर्थ घेऊया. टाळाटाळीचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट आपल्याला करताना आपण ती टाळतो किंवा करत नाही, त्याला आपण टाळाटाळी असे म्हणतो. तर या कथेमध्ये किंवा या धड्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मोहन नावाचा जो मुलगा होता त्याला त्याची आई म्हणते की जा भाजी घेऊन ये. तर तो त्याच्या वडिलांना म्हणतो की बाबा मी गाडीवर बसतो, मला किंवा मी तुमच्या मागे बसतो आणि आपण जाऊन गाडीवरती जाऊन भाजी आणूया. तर पप्पा काय म्हणतात, अरे इथं जवळच तर दुकान आहे, तिकडे जा आणि लवकरात लवकर घेऊन ये. त्याच्यासाठी पायी चालायला पाहिजे ना, आपण चालत चालत गेला तर व्यायामही होईल आणि तुझे पेट्रोलची गाडीमध्ये जे पेट्रोल टाकतात त्याची बचत होईल, म्हणजे देशाला मदत होईल, पेट्रोल वाचेल, आपला पैसाही वाचेल. अशा प्रकारे पप्पा त्याला सांगतात आणि मोहनला ते पटतं. स्वाती जी असते ती स्वाती बघा इथं दिसत आहे, तुम्हाला दिसतच असेल. ही मुलगी स्वाती आहे, ही ब्रश करत आहे आणि बघा नळ केवढा फोर्समध्ये तिने चालूच ठेवलेला आहे. ब्रश केल्यानंतर सुद्धा तो नळ तसाच चालू ठेवला आणि ती निघून गेली. मग तिच्या आईने तिला सांगितलं की बाळ, पाणी वाया घालवायला नाही पाहिजे. तुम्हाला राजस्थान वगैरे माहितीच असेल की राजस्थान या ठिकाणी पाण्याचा फारच प्रॉब्लेम आहे. का आहे? कारण त्या ठिकाणी हवामान जे वातावरण जे असतं ते उष्ण असल्यामुळे. पण आपल्याकडे जर पाणी जास्त आहे तर आपण त्याला वाया नाही घालवलं पाहिजे. पाणी खूपच अनमोल आहे आणि ते जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवलं पाहिजे, देशाला मदत केली पाहिजे. आपण छोट्या छोट्या गोष्टी, सैनिकांसारखं प्रत्येक वेळेस आपण बॉर्डरवरती जाऊन लढाई करू शकत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण देशाला वाचवू शकतो. सुरेश नावाचा जो मुलगा आहे, ही आता त्याची गोष्ट आहे. सुरेशचे वडील सुरेशला नेहमी सांगायचे की जेव्हाही आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेस किंवा घरामध्ये असताना सुद्धा ज्यावेळेस आपल्याला खरंच गरज असेल तेव्हाच पंखा लावायचा आणि ज्यावेळेस आपण त्या रूममध्ये बसलेलो आहे, खोलीमध्ये बसलेलो असतो त्यावेळेस आपण तो पंखा चालू ठेवायचा. पण ज्यावेळेस आपण त्या खोलीमधून बाहेर जातो त्यावेळेस तो पंखा बंद करायला पाहिजे. किंवा बाहेर जाताना, गावाला जाताना किंवा आपण ड्युटीला जातो घाईघाईमध्ये आणि कुलूप लावून तसंच निघून जातो आणि मग आपण बघतही नाही की घरामध्ये फॅन चालू आहे. बऱ्याचदा मोबाईल ज्या चार्जिंगसाठी आपण लावतो तो चार्जिंगचं जे बटन जे असतं ते चालूच ठेवतो. अशामध्ये वीज वाया जाते आणि आपल्याला जास्त बिल येतं. मग इथे सुरेशचे पप्पा काय म्हणतात, बाबा काय म्हणतात त्याला की बाळा, घरातून निघत असताना कधीही तू काय करायला पाहिजे, पंखे, लाईट वगैरे जे आहे ते काम असेल तरच चालू ठेव, काम नसेल तर बंद करत जा. यामुळे दोन गोष्टी होतील. एक तर तू ग्रामीण भागामध्ये जी वीज कपात केली जाते, शहरी भागांमध्ये खूप वीज पुरवठा केला जातो, पण ग्रामीण भागामध्ये सहा तास लोड शेडिंग केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना फार अडचण येते. पण शहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामधल्या लोकांनी जर इलेक्ट्रिसिटीचा, पंख्यांचा वापर जर कमी केला किंवा गरज असेल तेव्हाच हे केलं तर त्यांचं बिलही कमी येईल आणि सगळ्यांनाच वीज भेटेल. अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा देशाची मदत करू शकतो. आता नेक्स्ट जी कथा आहे ती आहे सुरभी नावाच्या मुलीची. तर ही सुरभी जी आहे ही एका दुकानामध्ये जाते आणि त्या दुकानदाराला म्हणते की काका प्लास्टिकची पिशवी द्या. आपण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये जातो, टोमॅटो वगैरे घेतो तर टमाटर ठेवण्यासाठी आपली आई दुकानदाराला म्हणते पिशवी द्या. परंतु इथे दुकानदार म्हणतो की आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या ठेवत नाही, आम्ही कागदाच्या पिशव्या ठेवतो आणि कागदाच्या पिशव्यांनी काही विशेष अशी हानी होत नाही. कागद जो असतो पाण्यामध्ये भिजला की त्याचा लगदा बनून तो पूर्णपणे विरघळतो
पण प्लॅस्टिक जे असतं, प्लॅस्टिक जाळल्यानंतर सुद्धा त्याचं विघटन होत नाही किंवा तो वातावरणामध्ये प्रदूषण तसंच राहतं. मुके जनावर गाई झालं, गाई, बैल, बकरी यांना काही कळत नसतं. ते बिचारे प्लॅस्टिकच्या पिशव्या खातात आणि त्यांच्या पोटामध्ये ते गेल्यानंतर आपल्याला मग त्या गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध आपण ते पितो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये परत प्लॅस्टिकचं प्रमाण आपल्याला जातं. म्हणून आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं सोडलं पाहिजे, प्रदूषण टाळलं पाहिजे. मग सुरभी काय म्हणते की मला कळलेलं आहे की प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण वापरल्या नाही पाहिजे. मग अशा प्रकारे मोहन, स्वाती आणि सुरेश सुरभी यांना ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहे. मुलांनो, मलाही वाटतं की तुम्हालाही या कथेमधून बऱ्याचशा गोष्टी कळल्या असतील. मग तुम्ही बिलकुल टाळाटाळ करायची नाही. आता टाळाटाळ करायची नाही म्हणजे नळ बंद करण्यासाठी तुम्ही टाळाटाळ करायची नाहीये, लाईट बंद करण्यासाठी टाळाटाळ करायची नाहीये. मम्मी विसरली तर तुम्ही पटकन उठायचं आणि लगेच लाईट बंद करायचा, पंखा बंद करायचा. मग ही अशी टाळाटाळ करायची नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या आईवडिलांचं जे बिल आहे ते कमी करू शकतात. लाईट बिल येतं, पाणी बिल येतं, प्रदूषण टाळू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असते तर तुम्ही देशाला मदत करू शकतात. बऱ्याच वेळा तुम्ही लहान मुलं जे असतात ना, ते नोटबुकचे कागद फाडतात आणि इकडे तिकडे फेकून देतात. मग कागद वाया जातो. कागद बनण्यासाठी झाडांना तोडावं लागतं. तुम्हाला माहिती आहे, झाडं म्हणजे आपली वनस्पती तोडली जाते. त्यामुळे काय होतं, पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि बिघडल्यानंतर मग जास्त पाऊस होणं किंवा कमी पाऊस होणं, पूर, कधी कधी दुष्काळ पडणं, या साऱ्या गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्यालाच त्याला सामोरं जावं लागतं. म्हणून तुम्ही टाळाटाळ करू नका. वेळेमध्ये आपल्या आजूबाजूला जी संपत्ती आहे, वातावरण आपली संपत्ती आहे, हवा, वारा, पाणी, ह्या ज्या फुकट मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्यांचा सुद्धा आपण अपव्यय टाळला पाहिजे, शुद्ध ठेवली पाहिजे हवा, वातावरण सगळं. यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला इथे दिलेल्या आहे, या पाळायला पाहिजे. अशा प्रकारे हा जो लेसन होता टाळाटाळी, हा लेसन माझा शिकवून झालेला आहे. तरी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कमेंट करू शकता किंवा तुम्ही मला सांगू शकता. विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस आपण ऑनलाईन मीटिंगमध्ये भेटूया त्यावेळेस तुम्ही मला सांगू शकता. तर ठीक आहे.